नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की सुभद्राजी म्हणतात, सात्विकाला उद्ध्वस्त करणाऱ्या त्या घटनेमागे कोण होतं हे मलाही जाणून घ्यायचंय. त्यावर ईश्वरी म्हणते, त्या व्यक्तीला तुमच्या सगळ्यांसमोर आणून माझी आई निर्दोष होती हे लवकरच सिद्ध करेल मी. आता ईश्वरी वल्लरीच्या रूममध्ये जाऊन तिला म्हणते, बाळाच्या बारशाच्या डेकोरेशनमध्ये ते फोटोज कुठून आलेत, कोणी ठेवलेत या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी मला. वल्लरी चिडून म्हणते ईश्वरीला, हे सगळं तू मला का सांगतेस पण? आता ईश्वरी म्हणते, कारण तुमच्यावर खूप मोठा डाऊट आहेच मला. फक्त हे सगळं तुम्ही का केलं असेल याचं कारण सापडत नाही. आणि एकदा का ते सापडलं मग बघाच तुमची काय अवस्था करते मी. ते ऐकून मात्र आता वल्लरी खूप चिडते. बाळासाठी का होईना पण सगळ्यांनी ईश्वरीला घरी परत आणलेलं आहे. नाहीतर अर्णव डिलिव्हरी बॉय बनून ईश्वरीला गपचूप भेटत होता. हो, तुम्ही ऐकलं ते खरे. अर्णव फालुदा घेऊन गेलता ईश्वरीसाठी आणि नंतर सुप्रियाला समजलं, पण सुप्रिया न चिडता अर्णवशी नीट बोलली. काय करणार, मुलींचे आई बाप असतातच प्रेमळ, सासरकडचेच कठोरपणे वागतात. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.